आत्तापर्यंत गेली 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही मुंबईला सेवा देत असताना साधारणपणे 2017 पर्यंत 10,000 मेट्रिक टनचा खर्च आम्ही दररोज उचलायचो। हा पूर्ण आपण पाहताय, मग डंपिंग ग्राउंड असेल, वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण हा कचरा त्याचं विलगीकरण करायचो आणि पुढे जिथे न्यायचं तिथे न्यायचो। गोराईला आपण पूर्ण तो लेगसी वेस्ट आहे ती पूर्ण आपण ट्रीट करून त्याच्यावर एक मैदान बनवलं, एक उद्यान बनवलं। पण आता आपण पाहतोय मागच्याच आठवड्यात योगायोग बघा, धारावीत लोक हलत नाहीयेत, धारावीतून लोक हलायला तयार नाहीत, त्यांना पूर्ण माहिती पाहिजे, त्यांना पात्रता पाहिजे आणि मुख्य म्हणजे अदानी जसे लुटतायत मुंबईला त्याला नाकारतायत लोक आणि म्हणून विरोध म्हणून तिथेच राहतात। आता त्यांच्यावर कर लावला जाणार। दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या आठवड्यात राज्य सरकारने सांगितलं की जे देवनार डंपिंग ग्राउंड अनियमितपणे अदानीने ढापलेलं आहे तेच देवनार डंपिंग ग्राउंड मुंबई महानगरपालिकेने घ्यायचं, 2.5 ते 3,000 कोटी मुंबईकरांचा खर्च करायचा आणि पुन्हा एकदा अदानीला स्वच्छ करून द्यायचं। आणि आता ह्या आठवड्यात आपण पहा अर्थसंकल्पामध्ये इथे आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर म्हणजे जो आपण कचरा BMCला देणार त्याच्यावर आता हे कर लावणार। म्हणजे आपला इथून पण पैसा जातोय करमधून, तिथून पण करामधून पैसा जातोय आणि अदानी जे जमीन धापट चाललेत मुंबईतली ती घशात गिळतच चाललेत।